कर्मचारी प्रशिक्षणाच्या पद्धती, मेथड्स ऑफ एम्प्लॉईज ट्रेनिंग. कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानुसार काम करण्यास सांगितलं जातं. प्रत्यक्षात ज्यावेळी कंपनी कामगाराची नेमणूक करते त्यावेळी त्या कर्मचाऱ्याने किंवा त्या उमेदवाराने कोणता तरी तांत्रिक कोर्स, व्यावसायिक कोर्स, डिप्लोमा, डिग्री केलेला असतं. त्यामध्ये तुमच्यासारखं 12वी व्होकेशनल असेल, ITI असेल, इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग डिग्री, असं कोणतं ना कोणतं व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण त्याच्याकडे असणं गरजेचं असतं जेव्हा कर्मचारी कामावरती कुशल कारागीर म्हणून, कामगार म्हणून नेमणूक केली जाते. आता हे प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण मुलाखतीत जातो कंपनीमध्ये, मुलाखत देऊन जेव्हा नेमणूक केली जाते तेव्हा संबंधित क्षेत्रातलं जरी तुम्हाला काम दिलेलं असेल तरी पर्टिक्युलर उत्पादन त्या क्षेत्रातलं कसं करायचं हे तुम्हाला प्रत्यक्ष नॉलेज प्रशिक्षण काळामध्ये की जे तुम्ही कोर्स केला आहे त्याच्यामध्ये ते शिकवलेलं नसतं किंवा त्याचा काही भाग शिकवलेला असतो. प्रत्यक्षात प्रोसेस कसे हे शिकवलेलं नसतं. ते माहिती होण्यासाठी प्रत्येक कंपन्यांची प्रोसेस जी आहे ही वेगवेगळी असते. तर ते माहिती होणं गरजेचं असतं. ते प्रत्यक्ष काय काम आहे तर ते शिकवण्याचं काम या प्रशिक्षण पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या केलं जातं. नेमणूक केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये या अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि एकदा ते काम समजून सांगितलं, दाखवलं कसं करायचं हे ते करून घेतलं त्या कर्मचाऱ्याकडून, मग त्या पद्धतीने ते काम ते करत असतात. तर या पद्धती कोणकोणत्या आहेत? एक नंबर प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण, ऑन द जॉब ट्रेनिंग. ज्यावेळी कर्मचाऱ्याला नेमणूक केली जाते त्यावेळी तो कर्मचारी कामावरती आल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा जो वरिष्ठ कर्मचारी असेल तो त्यांना कशा पद्धतीनं काम करायचं आहे ही याची माहिती देत असतो. मग तोंडी देतो आणि प्रत्यक्ष काम करून दाखवतो आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करायचं असतं. ते दोघे सारखंच काम करत असतात परंतु त्यांची नेमणूक अगोदर झाली असते म्हणून ते वरिष्ठ असतात आणि तेच काम नवीन कर्मचाऱ्याला करायचं असतं. मग ते काम नेमणूक झाल्यानंतर प्रत्यक्ष कसं करायचं हे तो कर्मचारी या नवीन कर्मचाऱ्याला दाखवत असतो. याला ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हटलं जातं. सुरुवातीला कार्यक्षमता कमी राहील नवीन कर्मचाऱ्याची परंतु काम चांगलं कसं होईल ही दक्षता घेऊन त्याला ते काम शिकवलं जातं काही दिवस आणि मग तशा पद्धतीने मग त्याला कंटिन्यू काम दिलं जातं. याला काय म्हणतात? ऑन द जॉब ट्रेनिंग. आपण जे काम करतो ते काम शिकणं प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हणतो. तुम्ही देखील 11वी पास झाल्यानंतर तुम्हाला एप्रिल मे मध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग होतं. इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतील तर ते इलेक्ट्रिक रिपेअर शॉपमध्ये, वाइंडिंग शॉपमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथला जो संचालक आहे, तिथला जो मोटर रिवाइंडर आहे, तिथला जो मालक आहे, तो जो मोटर रिवाइंडिंग करतो त्याच्या तिथल्या कामकाजाची तुम्ही माहिती घेतली. त्यांनी सुरुवातीला तुम्हाला मोटर कशी खोलायची शिकवलेलं असेल, नंतर वाइंडिंग जाळलेलं कशा पद्धतीने काढायचं हे कामं अगोदर शिकवली जातात. नंतर मग हळूहळू तुम्हाला प्रत्यक्ष वाइंडिंग कसं करायचं हे शिकवलं जातं. तर ते सरावाने येत असतं. यालाच ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हटलं जातं. तर अशाच पद्धतीने कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर कर्मचाऱ्याला ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं वरिष्ठ कर्मचाऱ्यांना. लक्षात. दुसरा आहे प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षण. विविध प्रकारची कंपन्यांची प्रशिक्षण केंद्र असतात किंवा शासनाची प्रशिक्षण केंद्र असतात आणि या जसे की ITI औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे एक प्रशिक्षण केंद्र झालं किंवा आपलं MCVC किंवा HSU व्होकेशनल आहे हे देखील काय झालं? व्यवसायाचं प्रशिक्षण केंद्र झालं, व्यवसाय अभ्यासक्रमाचं. या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण दिलं जातं म्हणजेच व्यवसाय अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने तांत्रिक ज्ञान आत्मसात करायचं हे प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये ज्या कामाची आवश्यकता आहे ते प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवलं जातं आणि तशा प्रकारचे कर्मचारी तयार करून त्या कंपन्यांना पुरवले जातात.
ही शासकीय प्रशिक्षण केंद्र असू शकतात किंवा कंपन्यांची प्रशिक्षण केंद्र असू शकतात, खाजगी प्रशिक्षण केंद्र असू शकतात. तशा पद्धतीचे कर्मचारी प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार करायचे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी निवड कंपनीमध्ये झाल्यानंतर ते जे काय काम देतील ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात. त्या ठिकाणी वेगळं अजून तिथं गेल्यानंतर ट्रेनिंगची गरज नाही, कारण त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये कंपन्यांना ज्या पद्धतीचं प्रशिक्षण आवश्यक आहे यांना या केंद्रामध्येच दिलं जातं. नंतर जे काम तिथं होणार आहे ते प्रशिक्षण दिलं जातं. तशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया त्या कंपनीमध्ये जाऊन ते कर्मचारी करू शकतात. तिसरं आहे अनुभवी कारागिराकडून देण्यात येणारे प्रशिक्षण. निवड झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी कारागिराची निवड केली जाते किंवा अनुभवी कारागिरांना सांगितलं जातं की तुमच्या हाताखाली हा नवीन कर्मचारी आहे, याला तुम्हाला जे काही येतं कामकाज ते सगळं शिकवायचं आहे. मग हे काही दिवस ते अनुभवी कर्मचारी जे आहेत ते त्याला शिकवतात किंवा तो कर्मचारी पाहतो कशा पद्धतीने कामकाज चाललंय, नंतर मग काम दिलं जातं. आलं लक्षात. त्यानंतर भाषण किंवा व्याख्यान पद्धती, लेक्चर मेथड असं म्हटलं जातं. तर यामध्ये जितके कर्मचारी काही नेमलेले असतील, समजा एकाच वेळी 50 कर्मचारी नेमलेले असतील, तर या 50 कर्मचाऱ्यांना कंपनीच्या एका हॉलमध्ये किंवा कंपनीचं जर प्रशिक्षण केंद्र असेल तर त्याच्यामध्ये लेक्चर दिलं जातं. थेरी पद्धतीने शिकवलं जातं, सगळी माहिती दिली जाते. त्यावेळी मग सगळे कर्मचारी नोट्स काढून घेतात, कशा कशा पद्धतीने काम करायचं हे सगळं त्या ठिकाणी भाषण पद्धतीने किंवा लेक्चर पद्धतीने थेरी शिकवली जाते आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं. त्याच्यामुळं काय होतं की एकाच वेळी सर्वांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, सर्व बॅचला 50 जणांना, आणि त्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो आणि कामकाज देखील सिस्टमॅटिकली जसं सांगितलं तशा पद्धतीने होऊ शकतं एकसारखं. तर ही भाषण पद्धती किंवा लेक्चर मेथड. पुढचं आहे शिक्षार्थी प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. अप्रेंटिस म्हणजे एक प्रकारचं शिकाऊ प्रशिक्षण असंही म्हटलं जातं. शिक्षार्थी प्रशिक्षण किंवा शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करताय, तुम्ही तेव्हा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कुशल कारागीर नाही होत, कुशल कामगार होऊ शकत नाही. किंवा ITI चा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केला तो कुशल कामगार त्याला म्हणता येत नाही, तर तो काय झाला, अर्धकुशल कामगार झाला. तुम्ही सुद्धा अर्धकुशल कामगार झाले. तुम्हाला कुशल कामगार होण्यासाठी कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा 1 वर्षाची शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिस करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही अप्रेंटिस पूर्ण कराल तेव्हा तुम्ही कौशल्यपूर्ण कर्मचारी झाले, स्किल्ड वर्कर झाले. तर हे अशा पद्धतीनं स्किल्ड वर्कर होण्यासाठी हा देखील एक प्रशिक्षणाचा भाग आहे, अप्रेंटिस शिकाऊ उमेदवारी. तर कोर्स पूर्ण झाल्यानंतर, व्यावसायिक तांत्रिक कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग तो व्यवसाय अभ्यासक्रमाचा असेल, ITI असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, हे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा 1 वर्ष किंवा 2 वर्ष शिकाऊ उमेदवारी करावी लागते किंवा अप्रेंटिस करावी लागते. तर ही अप्रेंटिस जी आहे, ही अप्रेंटिस कारखान्यामध्येच करावी लागते किंवा कंपनीमध्ये करावी लागते. ह्या अप्रेंटिस करण्याचा उद्देश असा असतो की प्रत्यक्ष कामकाज जे चाललेलं आहे ते तुम्हाला करता येते का नाही, तिथली माहिती घेण्यासाठी हे प्रशिक्षण असतं. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी. कारण तांत्रिक संस्थांमध्ये बहुतांश वेळा थेरॉटिकल जास्त असतं, थेरीवरती भर दिलेला असतो. प्रॅक्टिकली तुम्हाला एवढं येत नसतं किंवा आलं तरी जे अभ्यासक्रमानुसार जे प्रॅक्टिकल आहे तेवढंच येत असतं. प्रत्यक्ष कंपनीमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती होण्यासाठी अप्रेंटिसची गरज असते. मग ही कंपनीमध्ये 1 वर्ष 2 वर्ष अप्रेंटिस त्या ठिकाणी केली जाते. तर अप्रेंटिससाठी त्या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण केंद्र सुद्धा आतमध्ये असू शकतं किंवा त्यांना ITIच्या बाबतीत जर पाहिलं तर आठवड्यातून 1 वेळा ITI मध्ये जाऊन शिकवलं जातं आणि इतर वेळा कंपनीमध्ये काय करतात की प्रत्यक्ष काम जे आहे हे काम शिकवलं जातं प्रॅक्टिकली, आणि थेरॉटिकली ITI मध्ये 1 दिवस शिकवलं जातं. ही ITIची अप्रेंटिस अशी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची तुमची जर अप्रेंटिस पाहिली तर तुम्हाला तिथं जागेवरच शिकवलं जातं. त्या ज्या कारखान्यातून तुम्ही कामाला आहे त्याच ठिकाणी कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर अशा पद्धतीने अप्रेंटिस ट्रेनिंग हे 1 किंवा 2 वर्षाचं शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीत जे कामकाज चालतं ती पूर्ण माहिती होते आणि त्या कंपनीमध्ये तशा पद्धतीच्या जर जागा निघल्या, पदं निघली तर तुम्हाला त्या ठिकाणी भरती करून घ्यायचा हा फायदा असतो. पुढचा आहे निरीक्षकाद्वारे देण्यात येणारे प्रशिक्षण. सुपरवायझर नेमणूक झाल्यानंतर तुम्हाला सुपरवायझर त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची पूर्ण माहिती देतात, कसं काम करायचं हे शिकवतात आणि तशा पद्धतीने
तुम्हाला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम करवतो. याला निरीक्षणाद्वारे देण्यात येणारी प्रशिक्षण. तुम्हाला काम शिकवण्याची, तुमचं काम व्यवस्थित होतंय का नाही, योग्य पद्धतीने होतंय का नाही हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी त्या सुपरवायझरची असते. त्याच्यावरती जबाबदारी सोपवली असते. दुसरा आहे बहिर्गत केंद्र प्रशिक्षण. कंपनीचेच प्रशिक्षण केंद्र असतात. कंपनीने त्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जे जे कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्या कंपनीसाठी, त्या सगळ्यांना प्रशिक्षित त्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये केलं जातं. मग ते कंपनीपासून काही अंतरावर किंवा कंपनीपासून जवळच त्या आवारामध्ये हे प्रशिक्षण केंद्र असतं. या प्रशिक्षण केंद्रामध्ये जे जे कामकाज कंपनीमध्ये चालणार आहे आणि जशा पद्धतीने कर्मचारी नेमलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम या बहिर्गत प्रशिक्षण केंद्रामध्ये केलं जातं. आणि त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्ष त्यांना ज्या पदावर नेमणूक केलेली आहे त्या पदावरती त्यांना कंपनीमध्ये पाठवलं जातं आणि ते प्रत्यक्ष कामास सुरुवात करतात. अशा पद्धतीने कर्मचारी प्रशिक्षणाच्या या 7 पद्धती आहेत. परीक्षा दृष्टीने देखील महत्वाचा आहे प्रश्न. हा प्रश्न 6 मार्काला येऊ शकतो. कर्मचारी प्रशिक्षणाच्या पद्धती लिहा किंवा काही काही वेळा 3 मार्काला पण येईल. तर या सगळ्या पद्धती आणि त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. घेऊन घ्या.